हॅलो, मी आता इथे कोथरूड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोथरूड पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचा परिसर आहे. ह्या पोलीस स्टेशनमधल्या काल PSI मॅडम होत्या, प्रेमा पाटील मॅडम, आणि त्यांचे सहकारी इथले आणि संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधून आलेले काही सहकारी हे सगळे आमच्या मैत्रिणींच्या रूमवर गेलेत अचानकच, की तुम्हाला, आणि डायरेक्ट घुसलेत आणि रूम चेक वगैरे केली. त्या कोथरूडमध्येच राहतात आणि त्यांना इथे आणलं. वरती तुम्ही बघू शकता एक रूम आहे त्यांची कुठेतरी छोटीशी, त्या रूममध्ये घेऊन गेलेत आणि त्यांना मारहाण केली आहे. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलं आहे, त्यांना जातीवरून शिव्या दिल्यात. तुम्ही महार मागायचे, मग तुम्ही असंच वागाल, तुम्ही पोरी पोरी एकट्या राहता, मग तुम्ही झोपत असाल पोरांसोबत, तुम्ही रांडा आहेत का, तुम्ही पोरी पोरी राहता म्हणजे तुम्ही लेस्बियनच असाल, आणि तुम्ही उत्तरं देता, याचा अर्थ मग उत्तरं देताय तर म्हणजे तुम्ही लय शहाणे आहेत आणि तुमचा खून पण होऊ शकतो वगैरे वगैरे, अशा टाईपची भाषा त्यांनी वापरली खूप वाईट पद्धतीने. आणि ज्या केसच्या संदर्भात आलो त्या केसशी या मुलींचा काही संबंध पण तसा फार नव्हता, तरी हे सगळं घडलेलं आहे. काल रात्री 5 तास म्हणजे दुपारी 3ला ते घेऊन गेलेत आणि संध्याकाळी 8पर्यंत त्या ह्या पोलीस स्टेशनला होत्या. दुसरी एक मैत्रीण तिला 11 वाजता त्यांनी उचललं होतं तिच्या कामाच्या ठिकाणावर, रात्री 11:30ला त्यांनी तिला सोडलं आणि एवढ्या वेळात त्यांचे मोबाईल पण त्यांच्याकडे जप्त होते. रात्री आम्ही 12:30-1ला इथे येऊन तक्रार दिली, तेव्हा FRI दाखल करा म्हटलं, ते म्हटले नाही, सकाळी आमच्या वरिष्ठ FRI दाखल होईल, तक्रार द्या. आम्ही रात्री तक्रार दिली, 3 वाजता आम्ही घरी गेलो. आता आम्ही FRI दाखल करायला आलो होतो, त्यासाठी मेडिकलला गेलं असं आम्ही म्हटलं होतं. इथले जे वरिष्ठ अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की काही गरज नाही आहे, मेडिकलची काही गरज नाही आहे, तर तुम्ही मला वेळ द्या, आम्ही 4-5 दिवसात करतो आणि पुढे मग बघू आपण कसं करायचं ह्या सगळ्या प्रकरणाचं, असं त्यांनी सांगितलं. खरं तर पोलिसांवर कालपासून आमचा बिलकुलच विश्वास राहिला नाही, कारण की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही होते पोलीस, जे काही लोक इन्व्हॉल्व होते, ज्यांनी मानसिक शारीरिक छळ केला, जे जातीवाचक बोलले, जातीवाचकशी वेगळा झाली आहे, तू मुलगी आहेस, तुझं शरीर असं, एक पुरुष पोलीस जे PSI होते संभाजीनगरचे, ते त्या मुलीच्या अंगावर धावून आलेत आणि तिला हात लावलाय, त्यांनी स्पर्श केलाय. तर हे सगळं घडलेलं असताना आमच्या पोलिसांवर बिलकुल विश्वास राहिला नाही आहे. आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचं ते करू. हे इथे जे कोणी बघतायत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि इतरही सगळे, की फक्त मुली दलित आहेत म्हणून त्यांना उचलणं, कुठेही घेऊन जाणं, विना वॉरंट त्यांच्या रूममध्ये घुसणं, त्यांचं झाडाझडती करणं, रँडम लोकांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाणं, त्यांच्या रूम मालकांना कळवणं की ह्या पोरी असं वागतात, पोरांसोबत झोपतात बिपतात, ही भाषा वापरणं, ह्या सगळ्याचं तुम्ही काहीतरी ह्या सगळ्याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. हे वागणारे तुमचेच ब्युरोक्रॅट्स आहेत, तुमच्या सिस्टीममधले लोक आहेत, त्यांना जरा सांगितलं पाहिजे की हे म्हणजे ह्या ह्या दूरून आल्यात आणि यांच्याकडे काही ताकद नाही आहे लढायची किंवा ह्या काय करतील, असं जर तुमची मानसिकता असेल तर याच्याबद्दलही तुम्ही विचार केला पाहिजे. आणि मुलींची सुरक्षितता आपण म्हणतो तर मग हीच आहे का ती सुरक्षितता तुम्ही जे म्हणताय, याचाही विचार झाला पाहिजे. बाकी काही डिटेल्स असतील ते मी परत इथे बोलतच राहील, पण हे खूपच घाणेरडं प्रकरण आहे. आपण आताच बघतोय की दलित मुलाला चौकशीसाठी आत घेतलं आणि त्याचा खून होऊन गेला. असंच या दलित 3 पोरींना उचलून आणलेलं होतं, तर त्यांचं काही झालं असतं काल रात्री, जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हत्या, तर आज आम्ही काय केलं असतं, हा पण एक मुद्दा आहे. तर तुम्हाला जसं शक्य होईल त्या सर्वांनी तुम्ही मदत करा. थँक्यू. हे पोलीस स्टेशन आहे मागे माझ्या, आणि मी त्यांना कॅमेरावर आणू शकत नाही कारण की ते इथे नाही आहेत. तुम्ही महार मागायचे, मग तुम्ही असंच वागणार आहे, तुम्ही वायात जाणार आहे, तुमची जात अशीच आहे, तू किती पोरांसोबत झोपलीस आहे, तू रांडेस, हे माझे शब्द नाहीयेत, हे शब्द आहेत कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI मॅडम पाटील मॅडम यांचे, प्रेमा पाटील मॅडम. संभाजीनगर पोलीस स्टेशनचे PSI कामटे सर यांचे शब्द हे आहेत एका दलित मुलीला घेऊन. काल रात्री एका कुठल्या तरी केसच्या संदर्भात, संभाजीनगरच्या केसच्या संदर्भाने चौकशी करायला म्हणून संभाजीनगर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी इथे पुण्यात आले. त्यांनी 3 दलित मुलींना त्यांच्या रूमवरून उचललं, चौकशीसाठी म्हणून आम्ही घेऊन जातोय असं सांगितलं, आणि 5 तास कोथरूड पोलीस स्टेशनच्या रिमांड रूममध्ये त्यांचा छळ केलाय, मानसिक शारीरिक. त्यांना जातीवरून बोलले, त्यांच्या कॅरेक्टरवरून बोलले, तुम्ही किती लोकांसोबत झोपता, तुझी जात कुठली, हे 5-5दा विचारून, मग तू अशी ह्या जातीची आहेस तर मग तू असंच वागशील हेच अपेक्षित आहे, तुम्ही कपडे कसे घालता, तुमचे स्कार्फ सेम आहेत, तुम्ही दोन्ही मैत्रिणी आहात, तुमचे स्कार्फ सेम आहेत, म्हणजे तुम्ही लेस्बियन आहेत का, तुम्ही LGBTQ समुदायाच्याच वाटताय, तुम्ही तशाच वाटतायत, तुम्ही रांडा आहेत का, तुम्ही कोण दारूच पीत भटकत असाल, तुला बाप नाही याचा अर्थ मग तुला तर सोडूनच दिलेलं आहे,
तुझे मायबाप पण तुझ्याकडे लक्ष देत नसतील आणि तू जर अशीच वागली, असा जर तो स्वभाव असला, तिने जेव्हा उत्तर द्यायचा प्रयत्न केला की सर मी समजून घ्या, माझं ऐका मी काय म्हणते, त्याच्यावर त्यांचं असं होतं की तुझा जर असा स्वभाव असेल उत्तर देण्याचा, तुझा खून होऊन जाईल, तू मरून जाशील, तू जगूच शकत नाही अशा अवस्थेमध्ये, आणि उद्या तुला करिअरमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार नाही का आयुष्यात, तर तुझ्यासारखं कॅरेक्टर असणाऱ्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणारच नाही आणि तुझं करिअर बर्बाद करू, अशा धमक्या, म्हणजे जीविताची धमकी, करिअर बर्बाद करायची धमकी, जातीवाचक बोलणं, जातीवाचक शिवीगाळ आणि कॅरेक्टर म्हणून बोलणं, मुली मुली एकट्या राहतात म्हणजे तुम्ही वायाच गेलात असं बोलणं, हे सगळं घडलंय कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरच्या रूममध्ये आणि हे दिवसाढवळ्या घडलंय. त्यांचे मोबाईल जप्त करून घेण्यात आले होते आणि ह्या संदर्भात आपण आवाज उठवला पाहिजे. पोलिसांची ही ब्रुटॅलिटी आहे. दलित पोरी दिसल्या त्यांच्यासाठी बोलायला कुणी नाहीये, ते बोलू शकत नाही असं वाटून हे जे काही झालेलं आहे, ह्या काहीच करू शकणार नाहीत. एक हाय प्रोफाईल केस त्यांना हँडल करायची, त्यांच्यावर प्रेशर आहे का काय असं जे काही ते दाखवत होते आणि त्यामध्ये त्यांनी ह्या पण जो छळ केलाय, मानसिक शारीरिक सेक्शुअल असॉल्ट केलंय. कामटे पोलीसचे ऑफिसर होते PSI, ते तिच्या अंगावर धावून गेले. लाथाबुक्क्यांनी मारलंच आहे, लेडीज पोलिसांनी खूप मारलंय, पण तिच्या अंगावर धावून गेले. तिच्या शरीराला चुकीचा स्पर्श म्हणजे तिच्या शरीराला घाण स्पर्श झालाय, तिला असुरक्षित वाटलंय त्या जागेमध्ये 5 तास. तर या सगळ्याचं करायचं काय, कोथरूड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आणि तसे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी याचा जबाब दिला पाहिजे. आमची मागणी आहे की याचं त्यांनी ऑन कॅमेरा माफी मागितली पाहिजे त्या मुलीची आणि ती माफी मागितल्याशिवाय मागे हटणार नाही आणि आम्ही लढत राहू.